नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवलेली आहे आंबा पातोळ्या. तर खूपच छान आणि चविष्ट. तर आता तुम्हाला याचं सारणसुद्धा आंब्याच्या फ्लेवरमध्ये आणि वरचं जे आपण उकड करणार आहोत तीसुद्धा आंब्याच्या याच्यामध्ये आणि आता तूप टाकून तर रसरशीत आलं ना तोंडाला पाणी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे आपण सर्वात पहिले तूप घेतलेलं आहे 2 चमचे, वेलची घेतलेली आहे पाऊण वाटी, आपण आंब्याचा गर घेतला इथे 1 वाटी साखर आणि 2 वाट्या असा आपला सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण पाऊण वाटी रस घेतला त्याच वाटीने आपण 2 वाट्या असा सुक्या खोबऱ्याचा कीस आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता ही साखर आपल्याला सर्वात पहिले मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे याची पिठी साखर बनवून घ्यायची. तर आता इथे आपलं सुकं खोबरं असल्यामुळे साखर काही विरघळणार नाही, त्यामुळे इथे पिठी साखर करून घेतली. जर तुम्ही या जागी आपलं ओलं नारळ जर वापरला तरी चालेल आणि तुम्ही इथे साखरेच्या ऐवजी गूळ वापरला तर आणखीनच उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त यामध्ये गूळ वापरू शकता. तर आता इथे आपण साखर जे आहे ते कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं, त्यावरती साखर घालून घेतली. साखर थोडीशी आपल्याला खालीवर करून घ्यायची आहे. त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा आणि याला छान असं परतवून घ्यायचं. आता साखर आणि खोबरं एकत्रित मिक्स झालंय की लगेच आपण त्यावरती पुन्हा एकदा 1-1.5 चमचा तूप घालून घेतलं. पुन्हा याला मिनिटभर अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे. तर आता इथे वेलची टाकलेली आहे आणि वरतून आपण घेतलेला आंब्याचा गरसुद्धा घालून घेतलेला आहे. आपल्याला आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आता सगळं सारण एकजीव झालेलं आहे. आता याला 2-3 मिनटं तरी आपल्याला परतावं लागणार आहे. तर 3 ते 4 मिनिटामध्ये आपलं सारण तयार होतं. जर इथे ओलं नारळ असेल तर 5 ते 6 मिनिटं तुम्हाला लागू शकतात. तर आता सारण थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता सारण थंड होईपर्यंत आपण उकड काढून घेणार आहोत. उकड काढण्यासाठीचं साहित्य सर्वात पहिले आपण इथे गॅसवरती पातेलं ठेवलं, त्यामध्ये जेवढं पीठ तेवढंच पाणी घालून घ्यायचं. तर इथे 1 कप पीठ आहे तर 1 कप पाणी घालून घेतलं. त्यामध्ये पाऊण वाटी आंब्याचा गर घातला, 1 चमचा तूप घातलं, चवीपुरतं मीठ घातलं. आता याला कंटिन्यू हलवत एक उकळी आणून घ्यायची. आता छान अशी उकळी आली की त्यामध्ये 1 कप घेतलेलं पीठ घालायचं. आता इथे समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे. इथे जर तुम्ही पाणी जास्त घेतलं तर तुमची व्यवस्थित उकड निघणार नाही. आता इथे उकड व्यवस्थित हलवायची आणि गॅस बंद करायचा. 10 मिनिटं आपल्याला उकड झाकून ठेवायची, म्हणजे छान अशी उकड बसते. आता इथे आपली बरोबर मस्त अशी उकड बसलेली आहे. एका ताटामध्ये काढून घ्यायची. आता तुमच्याकडे अशा पद्धतीचं जर मेशर नसेल तर तुम्ही तांब्याने किंवा वाटीने कशाने पेल्याने सुद्धा अशा पद्धतीने त्याला मॅश करून घेऊ शकता की हाताला गरम लागणार नाही. तर आता इथे हाताला थोडंसं तूप लावायचं आणि पूर्ण उकड हाताने एकदम मऊसूत मळून घ्यायची. अचूक प्रमाण आहे, त्यामुळे पाण्याची अजिबात गरज लागत नाही. तुम्हाला वाटल्यास कोरडं तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावून याला छान मळून गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे आपली उकड तयार झाली, सारणसुद्धा तयार आहे. आता ह्या उकडून घेण्यासाठी मी इथे जे असतं आपलं इडलीचं भांडं आहे त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, उकळण्यासाठी ठेवणार आहे. तर त्याला पाणी उकळेपर्यंत आपण याची पारी लाटून पातोळ्या तयार करून घेऊया. तर मी इथे पोळपाटावरती प्लॅस्टिकची पिशवी ठेवलेली आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, बेलण्यालाही तूप लावून घ्यायचं. त्याचबरोबर इथे पोळपाटावरच्या पिशवीला सुद्धा तूप लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्या पारी लाटताना खाली चिकटणार नाही किंवा तुटणार नाही. तर आता आपण जे 2 चमचे तूप घेतलं तेच तूप आपण सगळीकडे वापर केलेला आहे. आता यासाठी काही वेगळं तूप आपल्याला लागलेलं नाही. तर पहा, इथे व्यवस्थित आपल्याला अशी पारी लाटून घ्यायची आहे. तुम्हाला जर हाताने प्रेस करून जर पारी करता येत असेल तर तुम्ही करू शकता. पण वेळ जर कमी असेल आणि तुम्हाला ह्या पाऱ्या करायच्या असतील तर अगदी झटपट तुम्ही बेलण्याने लाटून घेऊ शकता. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं. भरपूर सारं सारण भरून घेतलं. कढा एकदम बंद करायच्या आहे बोटाने. उकड असल्या कारणाने अजिबात हाताला चिटकत नाही आणि आपण मळताना त्याची मेहनत घेतली की अजिबात चिटकत नाही. तर पहा, इथे पारीमध्ये आपण इतकं सारण भरलं की ते बाहेर निघायला लागलेलं आहे. थोडंसं भरताना कंट्रोलमध्ये भरलं पाहिजे. तर इथे भरपूर सारे आपण जे आहे ते पातोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. इथे एका चाळणीला तेल लावून घेते आणि त्यामध्ये बटर पेपर आपल्याला ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर केळीची किंवा दुसरी कुठली पानं असतील तर तुम्ही त्या पानावरती सुद्धा पातोळ्या तयार करून घेऊ शकता.
पण माझ्याकडे कुठलंच पान नाही, त्यामुळे मी इथे बटर पेपरचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने सर्व पातोळ्या ठेवून घ्यायच्या आणि उकळत्या पाण्यावरती ही चाळणी मांडून यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटामध्ये अगदी परफेक्ट आपल्या पातोळ्या तयार होतात. आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं, जास्त थंड नाही, आणि अशा पद्धतीने काढून सर्व्ह करायच्या. खूप चविष्ट अप्रतिम लागतात. तर तुम्ही पाहू शकता सुरेख अशा पातोळ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला एक मी तोडून दाखवते. अगदी 2 बोटाने आपण ही पातोळी तोडलेली आहे. यावरती तूप सोडायचं, मस्त एन्जॉय करायची. आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब